गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर मग मित्रांनो, या शनिवार रविवारमध्ये कुठल्याही प्रकारचं युद्ध जे आहे तर ते थांबलेलं नाही आहे. उलट ते वॉर जे आहे ते एक्स्कलेट झालेलं आहे. आणि इराणनं आणि इस्रायलनं दोन्हींनीही आपापल्या जे काही एनिमीज आहेत तर त्यांच्या जे काही ऑइल डेपो आहेत किंवा ऑइल रिफायनरी आहे तर त्याच्यावरती अटॅक करायला आता सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे काय झालं आहे की ऑइलचे प्राइसेस जे आहेत तर ते प्रचंड शूटअप झालेले आहेत. आज सकाळी जेव्हा ऑइल सुरू झालं तेव्हा ब्रेंट क्रूडचा भाव हा $105 गेलेला आहे. तर WTI क्रूडचा भाव जो आहे तर तो ऑलमोस्ट $119 आसपास आहे. परंतु ब्रेंट क्रूड जे आहे तर त्यालाच आपण काय म्हणू शकतो की बेस मानत असतो. परंतु $105सुद्धा खूप झालेले आहेत. कारण $100 क्रॉस करून जाणं इटसेल्फ एक डेंजर झोनमध्ये क्रूड ऑइल जे आहे तर ते गेलेलं आहे. परंतु हा जो आहे तर हा फिअर प्रीमियम असतो, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की जेव्हा या युद्धाबद्दलची कुठलीही एखादी गुड न्यूज येईल किंवा व्हॉटएव्हर जे काही घडेल जग शांत होण्यासाठी, तेव्हा क्रूड ऑइल ज्या स्पीडनं पडेल तर ते हँडल करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल असते, हे लक्षात ठेवा. आणि ही गोष्ट ओव्हरनाईट होत असते. कारण जेव्हा आपल्याकडे रात्र असते तेव्हा त्या बाजूला दिवस असतो. ओके. त्यामुळे साहजिकच आहे की जर कुठल्याही प्रकारचं जर गुड न्यूज येणार असेल तर ती दिवसा येण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे. म्हणजे जेव्हा आपलं मार्केट सुरू असेल तेव्हा. आपलं मार्केट बंद झाल्यानंतरच एखादी गुड न्यूज येऊ शकते. त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर जर तुम्ही कमोडिटी ट्रेडर असाल तर तरीही तुम्ही थोडंसं कॉशियस होऊनच ट्रेड करावं. कारण $100पर्यंत आपण काय म्हणू शकतो की एक सेफ ट्रेड होता. कारण $75वरती त्याचा ब्रेकआउट झाला होता क्रूड ऑइलचा. त्यामुळे परंतु आता $100च्या वरती ते किती दिवस सस्टेन करेल? मे बी ते जास्त दिवसही सस्टेन करू शकतं किंवा फार कमी वेळात सस्टेन करूनही ते खाली येऊ शकतं. परंतु आजपर्यंतची हिस्ट्री पाहिली तर $110 ते मॅक्सिमम $120च्या आसपास क्रूड ऑइल गेलेला आहे. $150 फार रेअर केसमध्ये जातं, परंतु तेवढी रेअर केस अजून आलेली आहे असं दिसत नाही आहे. परंतु जो भाव वाढलेला आहे त्याचं इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज कॅल्क्युलेशन केलं तर शुक्रवारी जिथे ब्रेंट क्रूड बंद झालं होतं तर तिथनं सरळ 20%चा जंप ब्रेंट क्रूडनं घेतलेला आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे जे जगातले सगळे मार्केट्स आहेत, सगळेच्या सगळे मार्केट्स डाऊन आहेत, इन्क्लुडिंग US युरोपियन मार्केटसुद्धा. आता आपलं मार्केट जर पाहिलं तर एफ निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण 700 ते 800 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. आता साहजिकच आहे की 24,000वरती खूप जास्त पोट रायटिंग होतं, कारण 24,000 एक खूप चांगला सपोर्ट म्हणून काम करत होता. परंतु आता हा सपोर्ट कितपत टिकेल ही फार मोठी शंका आहे. कारण त्याच्याही बरंच खाली मार्केट ओपन होतं आहे. ऑलमोस्ट साधारण 300-350 पॉईंटही त्याच्या खाली मार्केट ओपन होत आहे. तर मग आता जो काही लो आहे तर तो कुठलाच लो सध्या टिकण्यासारखी परिस्थिती नाही आहे. परंतु ही गोष्ट पॅनिक होण्याऐवजी खुश होण्याची आहे. का? तर जसं मी तुम्हाला सांगितलं की क्रूड ऑइलच्या अगेन्स्ट मार्केट सध्या चालू आहे. त्यामुळे तुम्ही गोल्ड आणि सिल्वरचे भाव पाहूसुद्धा नका. सध्या फक्त पाहायचं आहे क्रूड ऑइल. क्रूड ऑइल जेवढं स्पाइकअप होणार, स्टॉक मार्केट तेवढं खाली जाणार. मग जेव्हा क्रूड ऑइल खाली यायला सुरुवात होईल तेव्हा स्टॉक मार्केट वर जायला सुरुवात होईल. ओके. म्हणजेच काय, हीच तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. जसं जसं मार्केट खाली जाईल दिवसेंदिवस, आता किती दिवस खाली जाईल, कधी युद्ध थांबेल हे ना तुमच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे. परंतु जे तुमच्याकडे पैसे असतील ते तुम्ही आता हळूहळू डिप्लॉय करायला सुरुवात करा, डे बाय डे. कारण आता फार दिवस राहिलेत असं दिसत नाही आहे. आता पहा, जरी इराणनं फार मोठी टक्कर जे काही इस्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांना दिलेली असली तरी एक गोष्ट लक्षात घ्या, ते फार काळ सस्टेन करूच शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे तेवढी साधन सामग्री नाही आहे. आणि जरी त्यांच्याकडे मिसाईल्स असतील, त्यानंतर जे काही ड्रोन्स वगैरे असतील, तरीसुद्धा अमेरिकेच्या तोडीस तोड त्यांच्याकडे काहीही नाही आहे, लक्षात ठेवा. ओके. म्हणजेच काय की अमेरिकेलासुद्धा जगाकडनं खूप साऱ्या टीकेचा सामना करावा लागेल, म्हणून ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध करत नाही आहेत किंवा ते करू शकत नाही आहेत इमिजिएट बेसिसवरती. परंतु
इराणला हरवणं त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही आहे, परंतु तरीही जरी हे युद्ध इराण हरला तरी इराणच जिंकल्यासारखं आहे. कारण अमेरिकेनं ठरवलं होतं की 2 दिवसात आम्ही युद्ध संपवून माघारी येऊ. परंतु आज 8-10 दिवस झाले युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आणि त्यांचा सुप्रीम लीडर तर पहिल्याच दिवशी मारला गेला, टॉप लीडरशिप पहिल्याच दिवशी मारली गेली, तरीसुद्धा इराण थांबलेला नाही आहे. म्हणजेच काय की त्यांनी जे काही गेले 20-30 वर्षापासून ह्या एका युद्धासाठी तयारी केली होती, तर ते आता ते ऑपरेट करत आहेत त्या पद्धतीनं. आणि मग त्यामुळे साहजिकच आहे की इस्रायल आणि अमेरिका यांना हे युद्ध चांगल्यापैकी जड गेलेलं आहे. परंतु याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालं असेल तर ते असेल सौदी अरेबिया, दुबई, UAE, कतार, ओमान, हे जे गल्फ कंट्रीज आहेत ना, की ज्यांनी कधी स्वतःचा डिफेन्स क्रिएट त्यांना करण्याची गरज नव्हती आणि त्यांनी त्याच्यावर कधी विचारच केला नव्हता आणि त्यामुळे आज त्यांची सगळ्यात जास्त वाईट हालत आहे. तर आता पाहूयात की युद्ध कशा पद्धतीने पुढे जात आहे, कसं थांबतं आहे. परंतु स्टॉक मार्केटच्या दृष्टीने जर पाहिलं तर सध्या खूप सारे स्टॉक्स जे लार्ज कॅप असतील, मिड कॅप असतील, जे चांगल्या क्वालिटीचे स्टॉक्स आहेत तर ते आता डिस्काउंटमध्ये मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही हळूहळू त्यामध्ये पैसे डिप्लॉय करायला नक्कीच सुरुवात करू शकता, जेणेकरून फ्युचरमध्ये जेव्हा हे युद्ध स्टेबल होईल आणि त्यानंतर मार्केट वर जाईल तेव्हा मात्र तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. जसं आपण पाहू शकतो की युक्रेन आणि रशियाचं देखील युद्ध झालं होतं आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं की ते युद्ध अजूनही चालू आहे. ऑलमोस्ट 3 वर्ष होऊन गेले. परंतु स्टॉक मार्केट तेव्हाही पडलं होतं, परंतु ते तेव्हा थांबलं का तर नाही. त्यामुळे क्रूड ऑइलचे भाव वर जात असतात, खाली येत असतात, सगळ्या गोष्टी होत असतात, परंतु स्टॉक मार्केट कोणासाठीही वाट पाहत नाही. त्यामुळे हीच सध्याची घडी आहे किंवा वेळ आहे की जिथे तुम्ही हळूहळू तुमचे पैसे डिप्लॉय करून चांगल्यापैकी पैसे कमवू शकता. आज कुठल्याही प्रकारचं ओपन इंटरेस्ट पाहणं किंवा FISनं काय सेल केलं, कोणी काय बाय केलं हे पाहणं, याच्यामध्ये कुठलाही पॉईंट नाही आहे. तुम्हाला दिवसभर एकच गोष्ट पाहायची आहे, ती म्हणजे क्रूड ऑइलचे भाव. आता सकाळ आहे, $105च्या आसपास क्रूड ऑइल ट्रेड करते. त्यामुळे ब्रेंट क्रूड 105 पासनं वर जाणार 110कडे की 105 पासनं खाली येऊन 100च्या खाली येणार, ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु खाली येण्याची पॉसिबिलिटी तर आत्ता कुठलीच वाटत नाही आहे आणि जे काही सध्या युद्धाचे अपडेट्स आहेत त्याप्रमाणे वॉर जे आहे ते एक्स्कलेट होत चाललेलं आहे, ते कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळे क्रूड ऑइल साहजिकच आहे ते वरच जाणार आहे. त्यामुळे आपण कॉशियस होऊन, म्हणजे ट्रेड करण्याची तर काय सध्या हेच नाही आहे, म्हणजे वेळच नाही आहे. सध्या तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ओके, जसे जसे तुम्हाला शेअर्स स्वस्त मिळायला सुरुवात होतील तसे तसे तुम्ही तुमचे पैसे डिप्लॉय करायला बिनधास्त सुरुवात करा. पाहूयात पुढे काय होतं ते, कारण जो रिस्क घेतो ते रिवॉर्ड स्टॉक मार्केटमध्ये नेहमी त्यालाच मिळतो. त्यामुळे पाहूयात की मार्केट कुठे सपोर्ट घेतं आहे, काय होतं आहे, हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. परंतु ही गोष्ट युद्धाकडनं येणारे अपडेट्स आणि क्रूड ऑइलचा भाव या 2 गोष्टींवरती डिपेंड राहणार आहे. तर मग पाहूयात की 800 पॉईंट तर मार्केट गॅपडाऊन ओपन होत आहे, मग ते तिथनं वर जाऊन क्लोज होतं आहे की 800 पॉईंटपासून अजून खाली स्लाईड होतं आहे ते पाहूयात. परंतु जनरली जेव्हा एवढं मोठं गॅपडाऊन मार्केट ओपन होतं तेव्हा सुरुवातीचे एक 10-15 मिनटं फार पॅनिक सिच्युएशन असते, कारण ज्यांनी साहजिकच आहे की 24,000ला खूप जास्त पोट रायटिंग होतं, तर ते सगळे आता पॅनिक सिच्युएशनमध्ये येतील. त्यामुळे ते त्यांची जी काही पोझिशन आहे तर ते स्क्वेअर ऑफ करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे मार्केट अजून खाली थोडंसं दाबलं जाईल. त्यानंतर तिथनं मार्केट स्पाइकअप करेल आणि त्यानंतर मार्केट एका स्टेट झोनमध्ये जाईल आणि साहजिकच आहे की एक शांत ट्रेड दिवसभर होण्याची पॉसिबिलिटी आहे. अजून खूप जास्त इमिजिएट बेसिसवरती खाली पडण्याची पॉसिबिलिटी नाही आहे, कारण शनिवार रविवारमध्ये जे काही एक्स्कलेशन झालं आहे तर ते सगळं यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे 800 पॉईंट गॅपडाऊनमध्ये. आणि त्यानंतर मग मार्केटमध्ये काय होतं आहे ते पाहणं खूप जास्त गरजेचं राहणार आहे. ओके, तर होप सो पाहूयात काय होतं ते. तर तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.